श्रीमा विद्यालय पातलीपाडा ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या 24व्या आंतरशालेय विज्ञान प्रकल्पाच्या स्पर्धेचं व शाला अंतर्गत प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा श्रीमा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या संस्थापिका दिव्यश्री तारामा यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करून संपन्न झाला। या प्रसंगी श्रीमा ट्रस्टचे विश्वस्त श्रीमा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे चेअरमन श्री बालगोपाल समवेत उपस्थित होते। प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी बीआरसीचे निवृत्त अभियंता उदय पी अवसरे, TIFRचे निवृत्त विज्ञान अधिकारी शशांक पुरंदरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। श्रीमा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे चेअरमन श्री बालगोपाल सर, सेक्रेटरी रमेश जोशी, विश्वस्त मिस मंजू तेजवानी, चित्रा अय्यर, प्रिन्सिपल श्रीमती मिनी अय्यर, व्हाईस प्रिन्सिपल मेघना वांगे, रमा अनंतरमन यांची येथे उपस्थिती लाभली। विज्ञान प्रकल्पासाठी विविध बुद्धिमय विषय या ठिकाणी विद्यार्थ्यांना देण्यात आलेले होते। विज्ञान प्रदर्शनासाठी ठाणे जिल्ह्यातील 20 शाळांचा या ठिकाणी समावेश लाभला। आंतरशालेय 30 प्रकल्प तसेच वार्षिक 400 प्रकल्प येथे आयोजित केले होते। 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी चांगल्या पर्यावरणासाठी शाश्वत शहरी नियोजनाचे धोरण, दैनंदिन जीवनात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर तसेच 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसाद प्रणाली, आधुनिक शेती तंत्रज्ञान हे विषय देण्यात आले आहेत। श्रीमा स्नेहदीप ट्रस्ट संचलित श्रीमा स्नेहदीप स्कूलच्या विशेष विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनामध्ये सहभाग दिला असून त्यांनी विविध विषयावरील शैक्षणिक साधनांवरती तयार केलेल्या प्रकल्पांची मांडणी या ठिकाणी केली। पालकांनी देखील मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहून या प्रकल्पाला भेट दिली। ठाणे शहरातील कोपरी येथील सुवर्ण महोत्सवात हायस्कूल या नामांकित शाळेमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही शाला अंतर्गत वार्षिक प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं। यंदाचं शाळेचं हे 37वं वार्षिक प्रदर्शन होतं। सदर 37व्या शाला अंतर्गत वार्षिक प्रदर्शनाचं उद्घाटन श्रीमा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या संस्थापिका दिव्यश्री तारामा यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले। 1 आणि 2 फेब्रुवारी रोजी असे हे 2 दिवस हे प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे। शाला अंतर्गत वार्षिक प्रदर्शनामध्ये श्रीमा बालनिकेतन हायस्कूलमधील सर्वच वर्गातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला। विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विविध चित्तवेधक प्रतिकृतींची मांडणी या प्रदर्शनामध्ये केली होती। त्यांचं सर्वांनीच भरभरून कौतुक केलं। सदर शाला अंतर्गत वार्षिक प्रदर्शनाच्या 2 दिवसीय उपक्रमाला श्रीमा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे चेअरमन श्री बालगोपाल, सेक्रेटरी श्री रमेश जोशी, विश्वस्त मिस मंजू तेजवानी, श्रीमती चित्रा अय्यर, प्रिन्सिपल श्रीमती सेजल नारंग, श्रीमती लक्ष्मी अय्यर इत्यादी मान्यवरांची उपस्थिती लाभली। तर या कालावधीमध्ये पालकांनी प्रदर्शनाला भेट दिली। सुवर्ण महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून शाळेला साजेशी सजावट करण्यात आली होती। प्रदर्शनामध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्साह ओसंडून वाहत होता। प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी शिक्षकांसही सर्वच कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतल्याचं पाहायला मिळालं। हे आहे ना, म्हणजे ज्या मुली काम घरी त्यांना काम नाहीये, काही नाहीये, जास्त शिकलेल्या नाहीये, पण ते करू शकतात, अशा मुलींना म्हणजे हे त्यांना स्वतःचं काही ना काहीतरी करून कमवता आलं पाहिजे म्हणून माताजींनी त्यांच्यासाठी शिलाई क्लास उघडलेला आहे। आणि शिवाय त्या स्वतः मुली ह्या पर्स वगैरे बनवतात, त्या आम्ही सेल करतो, मग त्यांना सॅलरी वगैरे देतो त्याची। काय वस्तू बनवतो? आम्ही ह्या छोट्या पर्स, हे लीज बनवतो, त्याच्यानंतर रोटी कवर्स आहेत, त्याच्यानंतर साडी कवर। महिलांना यामुळे रोजगार मिळतो? आता 7-8 मुली आहेत, त्यांना रोजगार म्हणजे मिळतो। शिवाय शाळेच्या बॅगा पण ती लोक शिवतात। आतापासून सुरुवात केली आहे त्यांनी। वेगवेगळ्या प्रकारच्या शाळेच्या जे मुलं यूज करतात त्या बॅगा त्यांनी शिवायला सुरुवात केलेली आहे। वेगवेगळ्या प्रकारचे पर्स वगैरे पण बनवतात त्या। अगरबत्ती आम्ही बनवतो आणि धूप, ते म्हणजे हँडिकॅप मुलं आहेत ती आम्हाला मदत करतात पॅकिंग वगैरे करायला। ते आम्ही त्यांच्या थ्रू म्हणजे त्यांना पण मदत होते आणि त्यांचं म्हणजे उत्साह वाढवण्यासाठी आम्ही सगळं करतो।